SBE म्हणजे नेमकं काय आहे? तर SBEचा अर्थ आहे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. ही टेस्ट तुम्ही स्वतः घरच्या घरी करू शकता आणि ही टेस्ट ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग टेस्टमध्ये आपण वापरू शकतो. तर दर महिन्याला पाळी आल्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये ही टेस्ट तुम्ही करू शकता. कशी करता येईल तुम्हाला ही टेस्ट? तर साधारण एक आरशासमोर आपण बसून आणि ब्रेस्ट एरिया ओपन ठेवून आपण हे चेकअप करू शकतो. 2 पद्धतीने तुम्हाला हे चेकअप करता येईल. एक म्हणजे लॉन्जिट्युडिनल पद्धत आणि दुसरी म्हणजे सर्क्युलर पद्धत. तर तुम्हाला कसं चेक करायचंय, कशाने चेक करायचंय? तर आपल्या हाताच्या फिंगर टिप्सने आपल्याला हे चेकअप करायचं आहे. 3 फिंगर्स. ओके. त्याच्यानंतर सर्क्युलर पद्धतीमध्ये तुम्हाला सुरुवात आपल्या निपल एरियापासून करायची आहे. जेव्हा तुम्ही लेफ्ट ब्रेस्ट चेकअप करता तेव्हा तुम्हाला आपला राईट हँड यूज करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही राईट ब्रेस्ट चेकअप करता तेव्हा तुम्हाला आपला लेफ्ट हँड यूज करायचा आहे. चेकअप करताना आपला समजा तुम्हाला तुमचा लेफ्ट ब्रेस्ट चेकअप करायचा आहे तर आपला लेफ्ट हँड जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने मागे उचलायचा आहे आणि त्यानंतर हे जे आपले 3 फिंगर टिप्स आहेत ते तुम्ही चेकअप करायला सुरुवात करायचे. तर सर्क्युलर मेथडमध्ये तुम्हाला निपल एरियामध्ये स्टार्ट करून हळूहळू सेंटर टू पेरिफेरी असं चेकअप करायचं आहे आणि लॉन्जिट्युडिनल पद्धतीमध्ये तुम्हाला लेफ्ट टू राईट असं चेकअप करायचं आहे. ज्याच्यामध्ये व्हर्टिकल तुम्ही पूर्णपणे लेफ्टपासून सुरू करून ते राईटपर्यंत सुरू करून राईटपर्यंत असं चेकअप तुम्हाला करायचं आहे. हे चेकअप तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता. हाताला काही गाठ लागते का किंवा काही नवीन गाठ आलेली आहे का किंवा काही पाणी डिस्चार्ज काही आहे का हे आपल्याला यामधून कळू शकतं. तर 2 पद्धतीने तुम्ही चेकअप करू शकता. एक म्हणजे लॉन्जिट्युडिनल आणि दुसरं म्हणजे सर्क्युलर. तर सर्क्युलर पद्धतीमध्ये तुम्हाला एक साधारण तुमच्या निपल एरियापासून हळूहळू सेंटरपासून पेरिफेरीपर्यंत सर्क्युलर मोशनने आपले ब्रेस्ट चेक करायचे आणि लॉन्जिट्युडिनल पद्धतीमध्ये तुम्हाला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये म्हणजे लेफ्टपासून राईटपर्यंत पूर्ण व्हर्टिकल एरियामध्ये आपले सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यायचे आहे. तर हे चेकअप तुम्ही दर महिन्याला केलं पाहिजे कारण हे तुम्हाला घरच्या घरी करता येईल आणि लवकरात लवकर जर काही गाठ असेल तर त्याचं निदान तुम्हाला स्वतःला करून घेता येईल आणि जर काही त्याच्यामध्ये आढळलं एखादी गाठ किंवा डिस्चार्ज तर तुम्ही त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.